खेळाडू जहा मॅटर बडा बहामय खडा असा संकेत निखिल सारंगने दिला आणि त्यानंतर दमदार बॅटिंग केली. सुपर ओव्हरचा थरार रंगलाय. निखिल सारंग आणि मनीष हे दोन फलंदाज मैदानामध्ये आले. समोर आहे यश. सुपर ओव्हरचा थरार. 6 बॉल खेळायला मिळतील. 6 बॉल मधला पहिला बॉल निखिल सारंग साठी. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. लेन बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. पावसाच्या हलक्या सरी येत आहेत परंतु पाऊस देखील थांबेल कारण ही स्पर्धा हा सामना इथे आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिल्या दिवसात देखील पावसाच्या सरी हलक्या आल्या होत्या परंतु त्या थांबल्या. इथे देखील तेच घडेल कारण हा सामना महत्वाचा आहे. पहिला बॉल निखिल सारंगच्या विरोधामध्ये निर्धाव टाकलाय. फिल्डिंग टीम तुमच्यासाठी सूचना आहे स्पीडअप करा. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू या षटकातला फ्री हिटचा इम्प्रोव्हायझेशन केलंय. क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट कॅच. अप्रतिम निव्वळ अप्रतिम कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बा चंदन सुर्वेने झेल टिपलाय. चंदन खडपेने झेल टिपलाय. निखिल सारंगचा खेळ संपलाय. दुसऱ्याच बॉलवर विकेट. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या. पहिला बॉल डॉट बॉल. दुसऱ्या बॉलवर विकेट. ज्या खेळाडूने हा सामना बरोबरीत तू आणला तो खेळाडू बाद झालाय. पहा ऍक्शन रिप्ले. लॅप शॉट आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर गेला. फाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु फाईन लेग मध्ये चंदन खडपे नाही तर चंदन खडपेच्या रूपाने स्पायडरमॅन उभा होता आणि त्याने झेल टिपलाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला नवीन फलंदाज. दादा ते ग्लो स्ट्राईक एंडला जाऊन घाल. थोडासा धावलास तो वॉर्मअप होईल. चल संचित तुझ्यासाठी ही सूचना आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत परंतु काय झेल टिपलाय चंदन खडपे. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाहीये. सुपर ओव्हरचा थरार. अंतिम सामना खारबी प्रीमियर लीग 2026 7व्या पर्वाचा अंतिम सामना रंगत असताना सुपर ओव्हरचा थरार रंगलाय. 2 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. स्ट्राईक एंडला आता संचित. पहिला चेंडू फेस करेल. पहिलाच बॉल फ्रंट फुटला स्टेज करत असताना घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल आणि एक्स्ट्राच्या मदतीने पहिली धाव फलकावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटची विकेट कारण 2च विकेट तुम्हाला असतात सुपर ओव्हर मध्ये. त्यामध्ये निखिल सारंग बाद झालाय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. स्लोवर बन टाकलाय. गती कमी केली. सुपर ओव्हर साठी तुम्हाला DRS चा वापर करता येणार नाहीये अशी सूचना आयोजकांकडून मिळाली आहे. 3 चेंडू टाकले. एकच धाव फलकावर आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव परंतु येणारे 3 चेंडू ज्यावर एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. संचित साठी पुन्हा एक वेळा यश. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. अजून एक वेळा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू. हलकस अपील LBW साठी केले परंतु पंच कळवतायत हे अतिरिक्त धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवला. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर 2 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ही वेळ पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाहीये. 364 दिवस वाट पाहावी लागेल पुढच्या पर्वासाठी. परंतु आज एका टीमची मैदानावर वाट लावायची ती म्हणजे चांगल्या खेळाने कारण हे विजेते पदाचं जे चषक आहे ते घरी घेऊन जायचे. 2 चेंडू शिल्लक आहे. सुपर ओव्हरचा थरार रंगलाय. यशचा पुढचा चेंडू. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. एच अँड टेकन. अजून एक विकेट. पहिला डाव सुपर ओव्हर मध्ये संपलाय. 2 विकेट गेले आहेत. फलकावर धावा आहेत 2. आता हा सामना नाही तर ही स्पर्धा विजेते बनण्यासाठी बनवाव्या लागतील 3 धावा. पहा लेग कटर होता. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने झेल टिपला. पहिल्याच धावाचा खेळ सुपर ओव्हर मध्ये संपलाय. 2-2 बनवायचे असतील 3 धावा. चला फिल्डिंग टीम एका रांगेत मैदानामध्ये. चला एक फिल्डिंग टीम एका रांगेत. चला निखिल सारंग त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आता बॅटिंग टीम थोडस लवकर बाहेर आला तर बरं होईल. एका लाईन मध्ये मैदानावर पोचा. एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर या. जिंकण्यासाठी बनवायचे धावा. आता हा या पर्वाचा 16 जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. परत सुपर ओव्हर झाली तर मात्र थोडस अवघड होईल परंतु तसं होऊ नये त्यामुळे लवकर पोचा. आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. हे भव्य दिव्य आयोजन सर्व बक्षीसदारांचं खूप खूप धन्यवाद. सर्व देणगीदारांचं खूप खूप धन्यवाद. पडद्याच्या पुढे आणि पडद्याच्या मागे राहून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेच्या उभारणीसाठी मदत केली आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहेत. अंतिम सामना जसा पाहिजे तसा रंगला. 60 धावांचं लक्ष होतं. सेमी फायनल मधून हे संघ पुढे आले.
आणि 60 डावांचं लक्ष अंतिम सामन्यामध्ये 59 वर डाव पोहोचला आणि तिथून सामना बरोबरी सुटलाय. पहा, प्रेक्षक जे निघाले होते ते परत मागे आलेत, कारण पावसाच्या हलक्या सरी आल्या तरी देखील त्यांनी सांगितलं पाऊस आमच्यासाठी नवीन नाहीये. आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक अडचणींचा सामना मी नेहमीच करतो, पण हा सामना, आजचा दिवस तो आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचे ते क्षण, आणि त्यासाठीच हे प्रेक्षक जिथे होते तिथेच अजूनही तयार आहेत. चला, 2 फलंदाज येऊ द्या. जय भोले मयुरेश या टीमचा प्रमुख फलंदाज आणि त्याच्याबरोबर ईशान, शानदार ईशान पाहायला मिळतोय. 6 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत, परंतु क्रिकेटमध्ये भाकीत करणारा पंडित आजपर्यंत जन्माला आलेला नाहीये. कुणाला वाटलंही नसेल की हा सामना बरोबरीत सुटेल, असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होईल, तिथून हा सामना बरोबरीत सुटलाय. आणि आता या सामन्यामध्ये काय होईल? ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ, जिथे प्रिडिक्शन फेल, भाकीत फेल, तो क्रिकेटचा खेळ. 6 चेंडू बनवायचे 3 धावा, 2 फलंदाज मैदानावर आलेत. पहिल्या षटकासाठी निखिल सारंग, माझीच बॅट माझाच बॉल, मी सलामीला येईल तर पहिले षटक पण मीच टाकेल, त्याचं कारण मी चांगला खेळतो. मग सारंग यांचा सुपुत्र, क्रिकेटचे धडे घरातून मिळालेत, क्रिकेटचं बाळकडू त्याला लवकर मिळालं आणि त्यामुळे तो चांगल्या प्रभावी कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत राहतो. आणि सामना पुन्हा एकदा बरोबरी सुटला तर पुन्हा सुपर ओव्हरच होईल अशी माहिती पोहोचली आहे. जोपर्यंत बॉल दिसेन असं होत नाहीये तोपर्यंत सुपर ओव्हर होईल, परंतु सामना पूर्णच करू असा अजेंडा इथे राबवला जातोय. 6 बॉल मध्ये बनवायचे 3 धावा. प्रेक्षकांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, जिथे जागा आहे तिथे अजूनही उभे आहेत. सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. कोण जिंकणार कोण हारणार यापेक्षा सरते शेवटी आपला खारवी समाज जिंकणार आहे, आणि त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. परंतु सामना संपल्यानंतर मित्रांनो विनंती आहे, घरी जात असताना ज्याही वाहनाने प्रवास कराल अतिशय सावकाश प्रवास करा, स्वतःची काळजी घ्या. ते घरी जात असताना सुरक्षित पोहोचा, कारण बराच प्रवास पूर्ण करून तुम्ही या स्पर्धेसाठी येत असता. सामाजिक बांधिलकी तुम्ही जपता, त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, घरी जात असताना सावकाश वाहन चालवा, सुरक्षित पोहोचा. 6 चेंडूमध्ये 3 धावा. चला सुरुवात करा. मयुरेश आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला ईशान. निखिल सारंग पहिला चेंडू, 6 मध्ये 3, पहिला चेंडू रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा गडबडलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल मिळाले आणि आता 5 चेंडू मध्ये बनवायचे 2 धावा. हे स्वप्न बदलेल. डिफेंडिंग चॅम्पियन्स पुन्हा एक वेळा ले जाएंगे ये खूबसूरत ट्रॉफी हम ले जाएंगे असाच नारा देत आहेत, कारण डिफेंडिंग चॅम्पियन कसे असावेत याचं उत्तम उदाहरण त्यांनी सेट केलंय. लगातार दुसऱ्या पर्वाला विजयाला, विजेतेपदाला गवसणी घालतील का? परंतु कौतुक करेन मी केपीएल ॲक्सेस ग्रुप आणि रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशन. यावेळेला बॉल समोर, सामना संपलाय. खारबी प्रीमियर लीग 2026 7व्या पर्वाचे विजेते डिफेंडिंग चॅम्पियन्स जय भोले ग्रुप प्रेझेंट. हा संघ जय भोले कोंडकारूळ सलग 3ऱ्या पर्वामध्ये विजेते झालेत. लगातार 2 पर्व आणि हे 3रे विजेतेपद. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक सागर पुत्र आसगोली. हॅलो हॅलो, बाउंड्री लाईनला लावलेले जे स्टिकर आहेत